ಮುಂದಿನ ದಾರಿ ಏನಿದೆ? ಕರ್ಮಕ್ಷಯ ಮಾಡಬೇಕು. कर्मक्षय चारित्रದಿಂದ ಆಗುತ್ತೆ. चारित्र का तो बहुत मोह है हमको कि व्रत पालने ಮಾಡ್ತೀನಿ, ಅದು ಮಾಡ್ತೀನಿ, ಇದು ಮಾಡ್ತೀನಿ ಅಂತ. तो ಆಚಾರ್ಯ ಹೇಳ್ತಾರೆ, ಈ ನಿನ್ನ ಚಾರಿತ್ರಕ್ಕೆ ಆಧಾರ ಯಾರು? बोले चारित्रಕ್ಕೆ आधार सम्यक ज्ञान ಇದೆ. देखो लिखा, चारित्र पालना नहीं पड़ता, चारित्र की प्राप्ति होती है. ಯಾವುದರಿಂದ? बोले सम्यक ज्ञान. ಎಲ್ಲಿ सम्यक ज्ञान ಇದೆ ಅಲ್ಲಿ सम्यक ಚಾರಿತ್ರ ಇದೆ. ನಾವು ಚಾರಿತ್ರದ ಹಿಂದೆ ಓಡಿದ್ರೆ सम्यक ज्ञान ಸಿಗುತ್ತೆ? नहीं मिलेगा. बिल्कुल ಕ್ರಮ ಹೇಳುತ್ತಿದ್ದಾರೆ, ಕ್ರಮ ಇದೆ. ಏನು ಕ್ರಮ ಇದೆ? कि ಯಾರಿಗೆ ಚಾರಿತ್ರ ಬೇಕಾಗಿದೆ ಅವನು ತನ್ನ ಜ್ಞಾನ ಶುದ್ಧಿಯನ್ನು ಮಾಡ್ಕೋಬೇಕು. ज्ञान शुद्धि हुई तो चारित्र मिलेगा, और चारित्र के पीछे भागोगे तो अशुद्धि मिलेगी. क्यों? देह अंतु निन्न मात केळोदिल्ल, तो खींचतान करोगे तो पाप ही करोगे. ज्ञान जीविय ಕೈಯಲ್ಲಿದೆ, तो सम्यक ज्ञान ಚಾರಿತ್ರಕ್ಕೆ ಆಧಾರ ಇದೆ. ಮತ್ತು सम्यक ಜ್ಞಾನಕ್ಕೆ ಯಾವುದು ಆಧಾರ ಇದೆ? कि सम्यक ಜ್ಞಾನಕ್ಕೆ ಆಗಮ ಆಧಾರ ಇದೆ. ಮತ್ತು ಎಲ್ಲಾರದು ಪ್ರಶ್ನೆ ಏನಿದೆ ಇವಾಗ? कि स्वाध्याय स्वाध्याय कितना स्वाध्याय करना, दूसरा भी तो काम करो, स्वाध्याय से क्या हो जाएगा? बरी स्वाध्याय ಮಾಡೇನು ಉಪಯೋಗ? ಬಾಕಿ तो काम करो. ಜಿನ್ವಾನಿ ಏನು ಹೇಳ್ತಿದೆ? ಆಗಮದಿಂದನೇ सम्यक ಜ್ಞಾನ ಸಿಗೋದಿದೆ, सम्यक ಜ್ಞಾನದಿಂದನೇ ಚಾರಿತ್ರ ಪ್ರಕಟ ಆಗೋದಿದೆ. तो भाई ಎಲ್ಲ ವಿಷಯಗಳ ಮೂಲ ಸ್ವಾಧ್ಯಾಯನೇ ಇದೆ. स्वाध्याय नहीं तो सम्यक ज्ञान नहीं, सम्यक ज्ञान नहीं तो चारित्र नहीं, चारित्र नहीं तो सत्सुख नहीं. तो ಎಲ್ಲದರ ಮೂಲ ಆಕರ ಎಲ್ಲಿಗೆ ಬಂತು? ಸ್ವಾಧ್ಯಾಯಕ್ಕೆ.